दहिवेल गावामध्ये गुन्हेगारीचा आलेख वाढताच अज्ञातांकडून सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल माळी यांच्यावर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा गाव बंद आंदोलनाचा पवित्रा। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या दहिवेल गावामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना घडत असल्याचं सातत्याने समोर येत आहे। याकडे पोलीस प्रशासनाचे देखील दुर्लक्ष होत असल्याने या विरोधात गावकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आवाज उठवला गेला होता। मात्र काही दिवसांपूर्वीच दहिवेल गावातील सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल श्रावण माळी यांच्यावर अज्ञात 6 जणांनी प्राणघातक हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केलं होतं। हल्ला झाला त्यावेळी देखील पोलीस वेळेत उपस्थित झाले नाहीत, तर दुसरीकडे हल्ल्याच्या घटनेला 8 दिवस उलटूनही पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली नाहीये। याच निषेधार्थ आज दहिवेल ग्रामस्थांच्या वतीने मूक मोर्चा काढत बंदची हाक देण्यात आली होती। त्याचबरोबर संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। दहिवेल गावामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना वाढत आहेत। हल्ला झालेले कन्हैयालाल माळी यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे, तर पोलीस या प्रकरणी कोणतीही दखल घेऊन कार्यवाही करायला तयार नाहीत। यामुळे पोलीस प्रशासन कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे का? आपल्या तक्रारी घेऊन जाणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांकडून अरेरावीची भाषा केली जाते। पोलीसच गुन्हेगारांना अभय देत असतील तर नागरिकांनी दाद कोणाकडे मागावी, असे एक ना अनेक प्रश्न यावेळी ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आले। तर घडत असलेल्या घटनांना पोलिसांनी वेळीच आळा घालून संबंधित आरोपीचा शोध घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। माळी, राहणार दहिवेल, तालुका साक्री, जिल्हा धुळे। आज आम्ही दहिवेल गावामध्ये शांततेचा निषेध मोर्चा म्हणून आयोजन करण्यात आले होते। हा मोर्चा दहिवेल जुने बस स्टँड ते पोलीस हाऊसपर्यंत ठेवण्यात आले होते। या मोर्चाला गावांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, कारण दिनांक 10/7/2024 रोजी श्रीयुत कन्हैयालाल श्रावण माळी यांच्यावर जीवघेणा हल्ला 6 अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला। या हल्ल्यामध्ये श्री कन्हैयालाल माळी बाल वाचले। त्यांच्या जीवाला फार मोठा धोका होता, परंतु एक व्यक्ती तिथे आल्यामुळे चौरे म्हणून त्यांनी त्यांच्या घरापर्यंत निरोप पोहोचवला। तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले। या हल्लेखोरांना पसार झाल्यानंतर कन्हैयालाल यांना दत्त हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले। तिथून त्यांना साक्रीला शिफ्ट करण्यात आले। त्याच्यानंतर 1 तासांनी पोलीस यंत्रणा तिथे विचारायला येते की पेशंट कुठे आहे। म्हणजे ही पोलिसांची हलगर्जीपणा किती आहे हा आता आपल्याला दिसून येतो। म्हणून अशा पोलीस अधिकाऱ्यांना इथून तात्काळ बदली करावं, नाहीतर हे पोलीस स्टेशन बंद करावं अशी आम्ही ग्रामस्थांनी मागणी केली आहे। याला पीआय साहेबांनी मध्ये चोरी, चपाटी, कोणाला दादागिरी अशा ज्या घटना घडत आहेत यांना सुद्धा आळा बसावा। दिवसा ढवळ्या घरामध्ये चोऱ्या होतात। आता परवा बिरारी सरांकडे 2.5 लाख रुपयाची चोरी झाली, त्याचा कुठल्या बिअरबार लुटला गेला, त्यातल्या कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही। तरी या सर्व गोष्टींची